हॅलो एव्हरीवन, महाज्योतीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिला 1 घंट्याचा रिव्हिजन सेशन आपण सुरू करत आहोत आजपासून। तर आज आपण केमिस्ट्रीचा जो फर्स्ट चॅप्टर आहे 11th क्लासचा त्याचा आपण रिव्हिजन सेशन घेत आहोत। तर चला आपण लवकरात लवकर बघूया। बघा, आजचा आपला चॅप्टर आहे सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री। याला आपण 1 तासामध्ये कंप्लीट करूया। तर बघा, यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, व्हॉट इज मॅटर। आधी बघायचं आपल्याला मॅटर काय असते। एनिथिंग दॅट हॅज ए मास अँड ऑक्युपाय स्पेस, त्याला आपण म्हणतो मॅटर। तर मॅटर काय असते, स्मॉल पार्टिकल्सनी बनलेलं असते। तर मॅटर फिजिकली देअर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर, दॅट इज सॉलिड, लिक्विड, गॅस। ते इंटरचेंजेबल असते। तर अशा प्रकारे नेक्स्ट आपण बघूया मॅटर। केमिकली मॅटर 2 टाईपमध्ये डिवाइड होतो। पहिला म्हणजे मिक्सचर। मिक्सचर काय असते, फिजिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 और मोर सबस्टन्सेस। आणि कंपोजिशन काय असते, व्हेरी असते। प्रॉपर्टी सुद्धा व्हॅरी असते विथ कंपोजिशन। आणि हे आपण फिजिकल मीन्सनी सेपरेट करू शकतो मिक्सचरला। तर मिक्सचरचे बघा 2 टाईप असतात। एक तर होमोजिनियस, ज्यामध्ये काय असते, सेम प्रॉपर्टीज थ्रू आउट वन फेज विजिबल। जसं याच्यामध्ये बघा, तुम्ही शुगरला पाण्यामध्ये मिक्स केलं तर तुम्हाला एक सिंगल फेज विजिबल होईल। तर ते आहे एक्झाम्पल होमोजिनियस मिक्सचरचं। हिट्रोजिनियस मिक्सचरमध्ये काय असते, प्रॉपर्टी काय असते, व्हॅरी असते थ्रू आउट। तर यामध्ये बघा मोर दॅन वन फेज विजिबल असते। समजा तुम्ही सँडला पाण्यामध्ये डिझॉल्व केलं तर काय असते की तुम्हाला 2 वेगळ्या वेगळ्या फेज दिसतील। एक वॉटरची फेज दिसणार, एक सँडची फेज दिसणार। तर हा एक्झाम्पल आहे हिट्रोजिनियस मिक्सचरचं। तर नेक्स्ट बघा, प्युअर सबस्टन्सेस काय असतात, असे सबस्टन्सेस की ज्यांचा डेफिनाइट कंपोजिशन असतो, त्यांचा एक कॉन्स्टंट कंपोजिशन असतो। तर यामध्ये फिक्स सेट ऑफ प्रॉपर्टीज असतात त्याचे। आणि हे जे प्युअर सबस्टन्सेस आहे, आपण यांना फिजिकली सेपरेट करू शकत नाही, आपल्याला यांना केमिकल मेथडनी सेपरेट करावं लागतं। नेक्स्ट बघा, ओनली वन सबस्टन्स इज प्रेझेंट। यामध्ये एक सिंगल सबस्टन्स प्रेझेंट असतो, एक सिंगल एंटिटी प्रेझेंट असते। तर यामध्ये बघा, पहिला याचे 2 टाईप आहे प्युअर सबस्टन्सेसचे, एक एलिमेंट आणि दुसरा आहे कंपाऊंड। एलिमेंट काय असते की अशी गोष्ट ज्याला आपण सिंपल फॉर्ममध्ये ब्रेकडाऊन करू शकत नाही केमिकल किंवा फिजिकल मीन्सनी। आणि टोटल एलिमेंट किती असतात, 118 एलिमेंट असतात टोटल। आणि बघा, बिल्डिंग ब्लॉक ऑफ मॅटर, एलिमेंटला काय म्हणल्या जाते, बिल्डिंग ब्लॉक ऑफ मॅटर। कंपाऊंड काय असते बघा, केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 और मोर एलिमेंट, 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंटचा केमिकल कॉम्बिनेशन, त्याला आपण म्हणतो कंपाऊंड। अँड कॅन बी ब्रोकन डाऊन। आणि कंपाऊंड जे आहे फिजिकल मीन्सनी ब्रोकन डाऊन करता येत नाही आपल्याला, ते केमिकल मीन्सनी आपल्याला त्याला ब्रेकडाऊन करावा लागतो। हॅव डेफिनाइट अँड कॉन्स्टंट एलिमेंटल कंपोजिशन असतो। तर अशा प्रकारे आपण मॅटरचे टाईप्स बघितले आहे। त्यानंतर बघा, मेजरमेंट ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे 6 बेसिक प्रॉपर्टीज जे आहे, 6 बेसिक फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला दिलेल्या असतात, ज्यावरून आपण बाकी सर्व युनिट डिराईव्ह करतो। तर त्या 7 फिजिकल क्वांटिटी इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट ज्याच्यावर बेस आहे त्या आहेत लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, थर्मोडायनॅमिक, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ मॅटर आणि ल्युमिनस इंटेन्सिटी। त्यांचे नेम्स दिलेले आहे, त्यांच्या युनिटचे आणि सिम्बॉल दिलेले आहे, ते नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, प्रेफिक्सेस यूज इन SI सिस्टीम। तर जे प्रेफिक्सेस SI सिस्टीममध्ये यूज होतात, जसं आपण हे मल्टिपल्स यूज करतो, आपल्याला एखादा कॅल्क्युलेशन करायचं आहे, न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत, तर त्या प्रेफिक्सेसना काय म्हणतात ते तुम्हाला दिलेले आहे आणि त्याचे सिम्बॉल दिलेले आहे। बघा, एक मल्टिपल आहे दॅट इज 10 टू दी पॉवर -4, तर याला आपण का म्हणतो, एक्टो म्हणतो। तर याचा सिम्बॉल काय आहे, Y। तर अशा प्रकारे तुम्हाला मल्टिपल दिलेले आहे, प्रेफिक्सेस दिलेले आहे आणि त्याचे सिम्बॉल्स दिलेले आहेत। तर हे नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर नेक्स्ट बघा, आपल्याला मास आणि वेट काय असते ते समजून घ्यायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपं आहे। मास म्हणजे काय असते बघा, तर यामध्ये बघा, मास काय आहे, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन इट। म्हणजे जितका अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो मास। आणि वेट काय असते,
फोर्स एक्झर्टेड बाय ग्रॅव्हिटी ऑन अन ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटी जो फोर्स एक्झर्ट करते त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो वेट. तर यामध्ये बघा मास ऑफ ए सबस्टन्स काय असते, कॉन्स्टंट असते, पण वेट जो आहे तो चेंज होते. जशी जागा बदलली तसं काय होते, मास चेंज होते ड्यू टू चेंज इन ग्रॅव्हिटी. तर नेक्स्ट बघा, मास ऑफ सबस्टन्स आपण डिटरमाइन करतो लॅबमध्ये ॲनालिटिकल बॅलन्सनी. तर हा जो आहे तुम्हाला इथे डायग्राम दिलेला आहे, हा आहे ॲनालिटिकल बॅलन्सचा डायग्राम. याच्या थ्रू आपण मेजर करतो आपला जो काही सॅम्पल आहे तो. त्यानंतर बघा SI युनिट जो आहे मासचा तो आहे किलोग्राम, आणि त्याचा जो एक फ्रॅक्शन असतो त्याला आपण म्हणतो ग्राम. तर तुम्हाला माहीत आहे 1 kg म्हणजे 1000 ग्रॅम. तर चला, अशा प्रकारे आपण मास आणि वेट बघितलं. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे व्हॉल्यूम. ज्या प्रकारे आपण मास आणि वेट बघितलं त्या प्रकारे व्हॉल्यूम काय असते बघा. व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम इज द अमाउंट ऑफ ए स्पेस ऑक्युपाइड बाय दी सबस्टन्स. म्हणजे एखादा सबस्टन्स किती स्पेस ऑक्युपाय करतो त्याला आपण म्हणतो व्हॉल्यूम. तर याचा युनिट आहे, याचा युनिट लेंथ क्यूब किंवा SI सिस्टीममध्ये याचं युनिट आहे मीटर क्यूब. तर अशा प्रकारे जे व्हॉल्यूमचे आहे वेगवेगळे युनिट्स असतात. तर यामध्ये बघा 100 सेंटीमीटर क्यूब, 1000 सेंटीमीटर क्यूब, 1000 ml, 1 dm क्यूब, 1 लिटर. तर असे व्हॉल्यूमचे वेगळे वेगळे युनिट असतात. तर यामध्ये बघा इतका जो एक क्यूबचा हा इतका पोर्शन आहे, हा इतका जो क्यूबचा पोर्शन आहे त्याला आपण कन्सिडर करतो 1 सेंटीमीटर. ओके स्टुडंट, 1 सेंटीमीटर क्यूब मीन्स 1 ml. तर अशा प्रकारे आपण व्हॉल्यूम कवर केला. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया डेन्सिटी. डेन्सिटी तुम्हाला माहीत आहे, खूप आधीपासून आपण लहानपणापासून शिकलेला आहोत. डेन्सिटी काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम. तर यामध्ये बघा डेन्सिटी काय असते, अमाउंट ऑफ ए मास पर युनिट व्हॉल्यूम. जो SI युनिट आहे डेन्सिटीचा आपण तो कॅल्क्युलेट आपल्याला काढायचा आहे. तर आपण काय करतो, SI युनिट ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू SI युनिट ऑफ मास बाय SI युनिट ऑफ व्हॉल्यूम. तर या प्रकारे आपल्याला युनिट मिळतो. आपल्याला युनिट मिळालेला आहे दॅट इज kg पर मीटर क्यूब. तर यामध्ये बघा हा जो युनिट आहे kg आला म्हणजे हा मोठा युनिट आहे, पण जे सायंटिस्ट काय असतात छोटा युनिटचा यूज करतात दॅट इज ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तर अशा प्रकारे तुम्ही डेन्सिटीचं युनिट काय आहे बघा, kg पर मीटर क्यूब किंवा ग्रॅम पर मीटर क्यूब. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे टेम्परेचर. टेम्परेचर तुम्हाला माहीत आहे टेम्परेचरच्या 3 स्केल असतात दॅट इज डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनहाइट, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनहाइट किंवा केल्विन. तर अशा टेम्परेचरच्या 3 स्केल असतात. तर बघा ह्या डायग्राममध्ये तुम्हाला तिन्ही स्केल दाखवलेले आहे, केल्विन स्केल, सेल्सिअस स्केल, फॅरेनहाइट स्केल. तर यामध्ये बघा आपल्याला दोन स्केलवर टेम्परेचर कशा प्रकारे रिलेटेड असतात ते बघायचं आहे. समजा तुम्हाला डिग्री सेल्सिअस दिलेला आहे आणि डिग्री फॅरेनहाइटमध्ये काढायचं आहे, तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल दॅट इज डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस जितके दिले असतील तितके प्लस 32. आणि केल्विन स्केलवर समजा तुम्हाला केल्विन डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करा दॅट इज केल्विन इज इक्वल टू जी काही डिग्री सेल्सिअस दिलेली आहे ती प्लस 273.15. ओके. तर जो बघा एक इंटरेस्टिंग नोट तुम्हाला सांगते, जो टेम्परेचर बिलो 0 डिग्री सेल्सिअस जो आहे तो सेल्सिअस स्केलवर आपण दाखवू शकतो, पण 0 डिग्री सेल्सिअसचा खालचं दॅट इज निगेटिव्ह टेम्परेचर जो आहे तो आपण केल्विन स्केलमध्ये शो करू शकत नाही. तर अशा प्रकारे आपण टेम्परेचर जो आहे हा टॉपिक कवर केला. त्यानंतर बघा अनसर्टेनिटी इन मेजरमेंट. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक तर तसं याबद्दल क्वेश्चन तुम्हाला विचारले जात नाही नीट JEE MST CET मध्ये, बट बघा तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन असली पाहिजे. सायंटिफिक नोटेशन म्हणजे काय असते बघा, एखादा नंबर खूपच मोठा आहे जसा 0 पॉइंट, आपण एक एक्झाम्पल घेऊया. एखादा नंबर खूप मोठा आहे, लार्ज नंबर आहे बघा, जसा
6000 असं असं एखादा खूप मोठा असा लार्ज नंबर आहे, तर त्याला आपण कॅल्क्युलेशनमध्ये कसं यूज करणार? इतका लार्ज नंबर कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला खूप डिफिकल्टीज आहे. तर काय असते की जे लार्ज नंबर असतात ना, त्यांना एक्सपोनेन्शियल नोटेशन इन विच एनी नंबर कॅन बी त्या नंबरना आपण n इंटू 10 टू दी पॉवर n च्या फॉर्ममध्ये आपण शो करतो किंवा त्यांना दाखवतो. तर वेअर n जो काय असते तो काय असते, एक्सपोनंट हॅविंग पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह व्हॅल्यूज. n जो आहे तो नंबर असते ज्याला आपण डिजिट टर्म म्हणतो. तर n जो आहे तो काय असते, नंबर डिजिट टर्म असते, आणि स्मॉल n जो आहे तो एक्सपोनंट असते, कॅपिटल N डिजिट टर्म असते, जो वेरीज असते फ्रॉम 1.00 टू 9.999. तर बघा हा एक नंबर दिलेला आहे तुम्हाला 232.508. तर याला आपल्या सायंटिफिक नोटेशनमध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो 2.32508 इंटू 10 टू दी पॉवर 2. तर बघा अशा प्रकारे याला आपण म्हणतो सायंटिफिक नोटेशन. म्हणजे असे लार्ज नंबर ज्यांना आपण n इंटू 10 टू दी पॉवर n च्या फॉर्ममध्ये लिहितो त्यांना आपण सायंटिफिक नोटेशन म्हणतो. तर यांचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कसं करायचं ते बघा. तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर तुम्ही डायरेक्ट डिजिट टर्मची आधी मल्टिप्लिकेशन करून घ्या आणि तुमचा जो पॉवर आहे त्याचा प्लस करून घ्या मल्टिप्लिकेशनमध्ये. आणि डिव्हिजनमध्ये बघा यामध्ये तुमची जे डिजिट टर्म आहे त्याला प्लस करून घ्या आणि जे पॉवर आहे त्याला मायनस करून घ्या. त्यानंतर ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये बघा, ॲडिशनमध्ये काय असते की डिजिट टर्मला प्लस करून घ्या, त्यानंतर तुम्हाला जो पॉवर आहे पॉवर टर्म जसं तर तसं लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर सबस्ट्रॅक्शनमध्ये काय करायचं आहे, डिजिट टर्मला मायनस करायचं आहे, त्याच्यानंतर तुमचा जो पॉवरवाली टर्म आहे जशीच्या तशीच ठेवायची आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन करू शकता सायंटिफिक नोटेशनमध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे सिग्निफिकंट फिगर. तर सिग्निफिकंट फिगर काय असते ते आपण जाणून घेऊया. सोपं आहे सिग्निफिकंट फिगर. सध्या तरी तुम्हाला एक्झाममध्ये तितकं विचारलं जात नाही, पण बोर्ड एक्झाममध्ये येते बघा. सिग्निफिकंट फिगर काय आहे, टोटल नंबर ऑफ डिजिट इन ए नंबर दॅट रिझल्ट फ्रॉम ए मेजरमेंट नोन विथ सर्टेनिटी. तर ही डेफिनेशन आहे सिग्निफिकंट फिगरची. तर रूल्स काय आहे सिग्निफिकंट फिगर डिटरमाइन करायचे, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. जे नॉन झिरो डिजिट असतात सिग्निफिकंट, झिरो प्रिसिडिंग फर्स्ट टू द नॉन झिरो डिजिट इज नॉट सिग्निफिकंट. नॉन झिरो डिजिटच्या आधी जो काही झिरो येईल तो सिग्निफिकंट नसणार. ओके, नेक्स्ट आहे झिरो बिटवीन टू नॉन झिरो डिजिट. दोन नॉन झिरो डिजिटच्या मधातला जो झिरो असतो तो सिग्निफिकंट असतो. झिरोज ॲट दी एंड ऑर अ राईट ऑफ ए नंबर इज सिग्निफिकंट. इट इज ऑन द राईट साइड ॲट दी डेसिमल पॉईंट. एंडवाला झिरो किंवा राईट साईडवाला सिग्निफिकंट असतो. सम नंबर्स कॉल्ड एक्झॅक्ट नंबर्स हॅव अ इन्फायनाईट नंबर ऑफ. समजा तुमची जर एक्झॅक्ट नंबर आहे जसे की 12 इंचेस, तर ही काय आहे एक इन्फायनाईट, याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर असतात. एक पर्टिक्युलर नंबर आपण तिथे सांगू शकत नाही, इन्फायनाईट नंबर ऑफ सिग्निफिकंट प्रेझेंट असतात, सिग्निफिकंट फिगर्स तिथे असतात. इफ ए नंबर इज अ रिटन इन सायंटिफिक नोटेशन ऑल दी डिजिट आर सिग्निफिकंट. जे एखादी जर डिजिट, एखादा नंबर जर सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहिलेलं असेल, दॅट इज जसं इथे एक्झाम्पल आहे किंवा n इंटू 10 टू दी पॉवर nच्या फॉर्ममध्ये एखादा नंबर लिहिलेला असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो की ते सर्व जे डिजिट असतात त्याच्यातले, जसं यामध्ये बघा 5 0 2 6 चारही डिजिट याच्यातले काय आहे सिग्निफिकंट फिगर आहेत. तर आता आपण बघूया ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. तर बघा समजा आपल्याला काही एक्झाम्पल्स जसं दिलेलं आहे, द रिझल्ट कॅन नॉट हॅव मोर डिजिट टू द राईट ऑफ द डेसिमल पॉईंट दॅन इदर ऑफ द ओरिजिनल नंबर. समजा आपल्याला ह्या 3 नंबर दिलेला आहे, याचं आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर आपल्याला आन्सर मिळालं 30.461. ओके, तर यांच्यामधली जी स्मॉल नंबर आहे बघा, अशी नंबर बघा की ज्याच्यामध्ये
डेसिमल पॉईंट बघा 13 पॉईंट इथे 0 पर्यंतच आहे. तर आपल्याला जो आपला आन्सर आहे तो रिड्यूस करावा लागेल ओनली 1 डिजिट आफ्टर डेसिमल पॉईंट. ओके, तर आपला आन्सर होईल 30.4, ज्याला आपण म्हणू शकतो 30.5 अराउंड. ओके, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये बघा, नंबर ऑफ ए सिग्निफिकंट फिगर इन द आन्सर शुड नॉट बी ग्रेटर दॅन द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इन अ लेस्ट प्रिसाइज मेजरमेंट. समजा आपल्याला असं नंबर दिलेला आहे जसं 2.4 इंटू 1.21 यांना मल्टिप्लाय केला आपण, तर आपल्याला आन्सर मिळालं 2.904. तर या दोघांपैकी बघा ही टर्म आहे ज्याला लिस्ट प्रिसाइज आपली मेजरमेंट, तर ज्याच्यामध्ये काय एकच डेसिमल टर्म आहे इथे, तर आपला आन्सर जो आहे तो सुद्धा आपल्याला यानुसार 2.9 लिहावं लागेल, कारण ही जी टर्म आहे याच्यात 2 सिग्निफिकंट फिगर आहे, तर आपल्या आन्सरमध्ये सुद्धा 2 सिग्निफिकंट फिगर असल्या पाहिजे. तर अशा प्रकारे आपण सिग्निफिकंट फिगर स्टडी केलेला आहे फास्टमध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. खूप इम्पॉर्टंट लॉज आहेत हे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. यामध्ये आपण पहिला लॉ बघूया. यामध्ये आपल्याला फर्स्ट लॉ बघायचा आहे बघा, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. सर्वात सोपा लॉ बघा, यामध्ये काय म्हटलं, मास नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड इन ए केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनमध्ये मास एकतर तो काय होते, एक तर तुम्ही त्याला क्रिएट पण नाही करू शकत, डिस्ट्रॉय पण नाही करू शकत. आणि यामध्ये बघा तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, आपण सल्फर प्लस फेरसला ॲड केलं, रिॲक्टंट्स आहेत, तर तुम्हाला FeS मिळेल. तर तुम्हाला बघा इथे यामध्ये बघा या लॉला आपण समजून घेऊया. तर यामध्ये बघा सल्फर जो आहे 32 ग्राम आहे, 56 ग्राम फेरस आहे, तर तुम्हाला FeS किती मिळाला, 88 ग्राम. म्हणजे टोटल मास ऑफ ए रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ ए प्रोडक्ट. तर अशा प्रकारे तुम्ही हा लॉ लक्षात ठेवा, जितका तुमचा मास ऑफ रिॲक्टंट राहील तितकाच तुम्हाला मास ऑफ प्रोडक्ट मिळेल. नेक्स्ट लॉ बघूया आपण. नेक्स्ट आहे लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. तर हा लॉ तुम्हाला दिलेला आहे जोसेफ प्राउस्टने. तर ह्या लॉमध्ये बघा काय सांगितलेलं आहे की बघा, जोसेफ प्राउस्टने काय म्हटलेलं आहे की गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट बाय वेट. एखाद्या गिवन कंपाऊंडमध्ये काय असते, सेम अमाऊंट सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट बाय वेट प्रेझेंट असतात. तर यामध्ये बघा जोसेफ प्राउस्टने काय केलं, 2 क्युप्रिक कार्बोनेटच्या सॅम्पलवर स्टडी केला. तर यामध्ये बघा यांनी काय दाखवलं बघा, त्यांनी एक नॅचरल सॅम्पल घेतला आणि एक सिंथेटिक म्हणजे आर्टिफिशियल सॅम्पल घेतला. तर या दोघांमध्ये काय त्याला कॉपरचा जो पर्सेंटेज आहे सेम सापडला, कार्बनचा पर्सेंटेज सुद्धा सेम सापडला आणि ऑक्सिजनचं सुद्धा सेम सापडलं. तर त्यावरून त्यांनी काय कॉन्क्लूड केलं, he concluded that irrespective of the source a given compound always contains same element combined together in a same proportion by mass. म्हणजे सारखे एलिमेंट कंबाईन होतात टुगेदर बाय इन द सेम प्रपोर्शन बाय मास, सेम मासनी ते कंबाईन होतात. तर अशा प्रकारे लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन काय म्हणते, ए गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट बाय वेट. तर अशा प्रकारे आपण हा लॉ समजून घेतला. त्यानंतर नेक्स्ट लॉ आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. तर बघा हा लॉ तुम्हाला दिलेला आहे जॉन डॉल्टननी. तर हा लॉ काय म्हणते ते आपण समजून घेऊया. यामध्ये बघा जॉन डॉल्टनचं म्हणणं काय आहे, इफ 2 एलिमेंट कॅन कंबाईन टू फॉर्म मोर दॅन 1 कंपाऊंड, the masses of one element that combine with a fixed mass of the other element are in the ratio of a small whole number. मे बी तुम्हाला डेफिनेशन खूप मोठी वाटली असेल किंवा तुम्हाला कळलं नसेल, तर आपण एक एक्झाम्पल घेऊन समजूया. हा एक असा एलिमेंट आहे ज्याचा फिक्स अमाऊंट किंवा फिक्स मास आपण कंबाईन केला ओ सोबत 1.33 ग्रॅम ओ सोबत, आणि इकडे तर आपल्याला काय मिळालं, आपल्याला मिळालं CO. ठीक आहे, आणि आपण त्याचा डबल
जर आपण त्याचा मास वाढवला दॅट इज 2.66 ग्रॅम ऑफ ओ, जर आपण कंबाईन केला 1 ग्रॅम ऑफ कार्बन सोबत तर आपल्याला मिळाला CO2. तर अशा प्रकारे आपल्याला 2 कंपाऊंड मिळाले. तर त्यांचा रेशो जो काय आहे तो रेशो काय आहे 1:2 जो आहे तो रेशो आहे दॅट इज स्मॉल होल नंबर. म्हणजे रेशो काय आहे त्यांचा स्मॉल होल नंबर. तर बघा ह्या प्रकारे आपला आता तुम्हाला लॉ समजून येईल. बघा ज्या वेळी काय असते 2 एलिमेंट कंबाईन होतात तर काय होते मोर दॅन 1 कंपाऊंड फॉर्म होतात. ज्यावेळी ते काय करतात त्याच्यामधला एक एलिमेंट जो आहे ज्याचा फिक्स मास आहे तो रिॲक्ट होते दुसऱ्या एलिमेंट सोबत. तर त्यांचा जो रेशो आहे तो काय असते स्मॉल होल नंबर रेशो असते. तर अशा प्रकारे हा आपला लॉ आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया जॉन डॉल्टननी हा लॉ दिलेला आहे गे लुसॅक लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम. तर गे लुसॅकचा लॉ काय म्हणतो जोसेफ लुईस गे लुसॅकनी हा लॉ दिलेला आहे. बघा ह्यांचं म्हणणं काय आहे की गॅसेस जे आहे ते कंबाईन होतात किंवा प्रोड्यूस होतात केमिकल रिॲक्शनमध्ये. दे डू सो इन ए सिम्पल रेशो बाय व्हॉल्यूम प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस आर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. चला एकदा आपण ही डेफिनेशन समजून घेऊया. गॅसेस रिॲक्शनमध्ये काय होतात एकतर गॅसेस कंबाईन होतात किंवा प्रोड्यूस होतात केमिकल रिॲक्शनमध्ये. ते कशा प्रकारे दे डू सो इन ए सिम्पल रेशो बाय व्हॉल्यूम अँड प्रोव्हाइडेड ऑल दी गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर. तर यामध्ये आपण समजून घेऊया. बघा आपण एक एक्झाम्पल घेतला 100 ग्रॅम ऑफ हायड्रोजन कंबाईन होत आहे 50 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन सोबत तर आपल्याला मिळत आहे 100 ml ऑफ वॉटर वेपर. तर ही रिॲक्शन आहे हायड्रोजन 100 ml हायड्रोजन कंबाईन होत आहे 50 ml ऑक्सिजन सोबत तर तुम्हाला 100 ml वॉटर मिळत आहे. म्हणजे बघा 1 व्हॉल्यूम हायड्रोजन प्लस 1 व्हॉल्यूम हायड्रोजन प्लस 1 व्हॉल्यूम ऑक्सिजन तर तुम्हाला काय मिळत आहे 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर वेपर. तर बघा दी व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन कंबाईन टुगेदर that is 100 ml and 50 ml bear a simple ratio that is 2:1. तर हेच जोसेफ लुईस गे लुसॅकला यांना सांगायचं आहे की ज्यावेळी गॅसेस कंबाईन होतात किंवा प्रोड्यूस होतात केमिकल रिॲक्शनमध्ये दे डू सो इन ए सिम्पल रेशो बाय ए व्हॉल्यूम प्रोव्हाइडेड ऑल दी गॅसेस आर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. चला नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आहे ॲव्होगॅड्रोज लॉ. तर बघा ॲव्होगॅड्रोज लॉ काय म्हणतो 1811 मध्ये ॲव्होगॅड्रोजनी हा लॉ प्रपोज केला. त्यांचं म्हणणं काय आहे बघा इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर शूड कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. खूप सोपा लॉ आहे बघा. ॲव्होगॅड्रोचा म्हणणं काय होता की इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर तर त्याच्यामध्ये काय असतात कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. त्याला आपण समजून घेऊया एक्झाम्पलच्या मदतीने. समजा 2 मोल ऑफ H2 आहे प्लस 1 मोल ऑफ O2 तर 2 मोल ऑफ H2 1 मोल ऑफ O2 तर हे कंबाईन होऊन काय म्हणतील 2 मोल ऑफ H2O तयार करतील. तर यामध्ये बघा जे नंबर ऑफ मॉलिक्यूल आहेत ते 1 2 3 4 मॉलिक्यूल इथे हे 2 मॉलिक्यूल तर 4 आणि 2 6 मॉलिक्यूल तर इथे सुद्धा बघा 6 मॉलिक्यूल म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल जे आहे ते काय आहेत सेम आहेत. तर अशा प्रकारे ॲव्होगॅड्रोज लॉ काय म्हणतो की इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट दी सेम टेम्परेचर अँड प्रेशर शूड कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके स्टुडंट बघा अशा प्रकारे आपण ॲव्होगॅड्रोज लॉ स्टडी केला. त्यानंतर नेक्स्ट लॉ आहे डॉल्टन्स ॲटॉमिक थेरी. बघा डॉल्टन्स ॲटॉमिक थेरीमध्ये काय म्हटले जाते यामध्ये बघा डॉल्टन काय म्हणतो की मॅटर कन्झिस्ट ऑफ इनडिव्हिजिबल ॲटम. जे डॉल्टनच्या म्हणण्यानुसार काय आहे ॲटम जो आहे तो डिव्हिजिबल नाही आहे जॉन डॉल्टनच्या म्हणण्याप्रमाणे. ऑल दी ॲटम्स ऑफ ए गिवन एलिमेंट हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग आयडेंटिकल मास. आयडेंटिकल प्रॉपर्टीज असतात आयडेंटिकल including identical mass. Atoms of a different element differ in a mass. त्यानंतर नेक्स्ट त्यांनी म्हटलेलं आहे कंपाऊंड आर फॉर्म्ड when atoms of a different element combine in a fixed ratio.
त्यानंतर नेक्स्ट पॉईंट यांनी सांगितलेला आहे केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम्स. दीज आर नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉईड इन ए केमिकल रिॲक्शन. अशा प्रकारे जॉन डॉल्टन्सनी काही आपल्याला पॉस्च्युलेट सांगितलेले आहे. तर ह्याच्या प्रकारे ते 4 पॉस्च्युलेट्स आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास काय असते बघा ॲटॉमिक मासची डेफिनेशन बघा. ॲटॉमिक मास काय आहे, और द मास ऑफ ए सबस्टन्स इज अ व्हेरी व्हेरी स्मॉल. तर ॲटॉमिक मास काय असते, खूप स्मॉल आहे. म्हणजे ॲटमचा जो मास आहे तो खूप स्मॉल आहे, व्हेरी व्हेरी स्मॉल किंवा एक्स्ट्रीमली स्मॉल. तर यामध्ये बघा ॲटॉमिक मास युनिट काय असते बघा. ए मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ द मास ऑफ ए 1 कार्बन ॲटम. ओके, 1 ॲटॉमिक मास युनिटची डेफिनेशन लक्षात ठेवा. ए मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ द मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम. ओके, तर 1 AMU ची व्हॅल्यू आहे 1.66056 इंटू 10⁻⁻24. तर मास ऑफ हायड्रोजन ॲटम आपण म्हणू शकतो 1.6736 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. तर इन टर्म ऑफ AMU जो मास आहे हायड्रोजन ॲटमचा त्याला आपण अशा प्रकारे काढू शकतो. तुम्हाला जो दिलेला मास आहे 1 हायड्रोजन ॲटमचा तो आहे 1.6736 इंटू 10⁻36 ग्रॅम डिवाइड बाय 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. त्याला आपण डिवाइड केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळाली 1.0078. तर ज्याला आपण ॲप्रॉक्सिमेटली आपण कॅल्क्युलेशनमध्ये कन्सिडर करतो 1.00880 AMU. ओके, तर हा आहे तुमचा मास ऑफ 1 हायड्रोजन ॲटम. तर अशा प्रकारे सेम आपण काढलं तर आपल्याला मास ऑफ ऑक्सिजन 16 आपल्याला मिळेल 15.995 AMU. AMU जो आहे त्याला आता रिप्लेस केला गेलेला आहे यू म्हणजे युनिफाईड मास. तर ॲटॉमिक वेट जो आहे एलिमेंट त्याचा फॉर्म्युला आहे ॲटॉमिक वेट ऑफ एलिमेंट इज इक्वल टू वेट ऑफ 1 ॲटम ऑफ ए एलिमेंट डिवाइड बाय 1/12 इंटू वेट ऑफ 1 ॲटम ऑफ C12. ओके, तर अशा प्रकारे ॲटॉमिक वेटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. वेट ऑफ 1 ॲटम ऑफ एलिमेंट डिवाइड बाय 1/12 इंटू वेट ऑफ 1 ॲटम ऑफ C12. तर हा तुमचा फॉर्म्युला आहे ॲटॉमिक वेटचा. त्यानंतर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास. तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास बघा तुमचे जे एलिमेंट आहेत ते काय असतात आयसोटोपच्या फॉर्ममध्ये ऑकर होतात. मोर दॅन 1 आयसोटोप. म्हणजे काय असते आयसोटोप तर तुम्हाला माहीत आहे की ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम आहे बट ॲटॉमिक मास इज डिफरंट आहे तो तुमचा असतो आयसोटोप. तर यामध्ये बघा एलिमेंट मोर दॅन 1 आयसोटोप फॉर्ममध्ये एक्झिस्ट होतात. तर आपण काय करतो की वेन वी टेक इन टू अकाउंट दी एक्झिस्टन्स ऑफ दिस आयसोटोप अँड देअर रिलेटिव्ह अबंडन्स % occurrence the average atomic mass can be computed. तर याचा फॉर्म्युला बघा ॲव्हरेज ॲटॉमिक मासचा फॉर्म्युला काय आहे लक्षात ठेवा. ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू मास ऑफ आयसोटोप ए. जो काही तुम्हाला एक आयसोटोप आणि त्याचा एक नॅचरल अबंडन्स दिलेला असतो त्याला इंटू करायचा प्लस करायचा. नेक्स्ट जो काही तुम्हाला आयसोटोप दिलेला आहे त्याचा मास प्लस इंटू त्याचा अबंडन्स करायचा. अशा प्रकारे जितकेही तुम्हाला आयसोटोप दिलेले असतील त्याचं समेशन करायचं आणि डिवाइड बाय 100 करायचं. तर तुम्हाला मिळेल ॲव्हरेज ॲटॉमिक मास. तर तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर यामध्ये बघा ॲव्हरेज ॲटॉमिक मास तुम्हाला ऑक्सिजनचं काढायचं आहे. तर सीधा आहे तुम्हाला नॅचरल अबंडन्स दिलेली आहे ऑक्सिजनची दॅट इज O16 ची दिलेली आहे 19.76% आणि O17 ची दिलेली आहे 0.04% O17 ची. तर यामध्ये बघा ॲव्हरेज ॲटॉमिक मास सोपा आहे काही नाही. तुम्हाला 16 जो तुमचा मास आहे आयसोटोपचा तो इंटू 99.76 त्याचा पर्सेंटेज ऑफ अबंडन्स. ओके, याला प्लस केला. दुसरा आयसोटोप आहे O17 त्याचा मास इंटू त्याचा अबंडन्स केला आणि तुम्हाला तिसरं दिलेलं आहे O18चा मास इंटू त्याचा अबंडन्सचं पर्सेंटेज
डिवाइड बाय 100, तर तुम्हाला आन्सर मिळालं 16.00 AMU. तर याला आपण म्हणतो ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ओके स्टुडंट, चला नेक्स्ट टॉपिक आपण बघूया फास्ट, लवकरात लवकर आपल्याला कंप्लीट करायचं आहे. बघा, मॉलिक्युलर मास काय असतो. सोपं आहे. मॉलिक्युलर मास काय, सम ऑफ दी ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट प्रेझेंट इन ए मॉलिक्यूल. म्हणजे मॉलिक्यूलमध्ये जितकेही तुमचे ॲटम्स प्रेझेंट असतात, तर त्या ॲटमच्या जे ॲटॉमिक मासेस आहे त्याचा सम म्हणजे काय असते, तुमचा मॉलिक्युलर मास असतो. तर मॉलिक्युलर मास आपल्याला कसं भेटतो, बाय मल्टिप्लाइंग ॲटॉमिक मासेस ऑफ ईच एलिमेंट बाय द नंबर ऑफ इट्स ॲटम ॲडिंग देम टुगेदर. तर बघा, आपल्याला मॉलिक्युलर मास कसं काढायचं आहे, आपल्याला मॉलिक्युलर मास मिथेनचं काढायचं आहे. तर यामध्ये बघा CH4 मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर बघा CH4 यामध्ये C किती आहे, 1 आहे. तर बघा याचं 1 असल्यामुळे बघा इथं 1 इंटू येईल 12.001 चा ॲटॉमिक मास आहे कार्बनचा. त्याच्यानंतर 4 हायड्रोजन आहे प्लस 4 इंटू 1.008 मास आहे हायड्रोजनचं. तर अशा प्रकारे तुम्हाला मिळेल मॉलिक्युलर मास दॅट इज 16.043 U. तर हा आहे तुमचा मॉलिक्युलर मास. त्यानंतर नेक्स्ट बघूया की 1 Na पॉझिटिव्ह आयन असते, त्याला सराउंड काय असतात 6 Cl मायनस आयन, आणि व्हाईस वर्सा एक Cl मायनस आयनच्या सराउंड असतात 6 Na पॉझिटिव्ह आयन. तर अशा प्रकारे जे कंपाऊंड्स असतात त्यांचा फॉर्म्युला मास काढला जातो. तर यामध्ये बघा फॉर्म्युला मास ऑफ सोडियम क्लोराईड आपण कशा प्रकारे काढतो बघा, ॲटॉमिक मास ऑफ सोडियम प्लस ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. सोडियमचा तुम्हाला माहीत आहे 23.0 μ आणि ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन तुम्हाला माहीत आहे 35.5 μ. तर यामध्ये बघा आन्सर येते तुम्हाला 58.5 μ. तर अशा प्रकारे आपण फॉर्म्युला मास बघितला. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया मॉल कॉन्सेप्ट. तर हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला लवकरात लवकर आपण समजून घेऊया 1 मोल म्हणजे काय असतो. नेमकं 1 मोल म्हणजे काय, आपण नेहमी मोल मोल म्हणतो, तर आपल्याला बघायचं आहे की मोल म्हणजे नेमकं होते काय. 1 मोल मीन्स काय, अमाउंट ऑफ ए सबस्टन्स दॅट इज कंटेन्स ॲज मेनी पार्टिकल्स और एंटिटीज ॲज दे आर ॲटम्स इन एक्झॅक्टली 12 ग्रॅम ऑफ C12 आयसोटोप. 12 ग्रॅम C12 आयसोटोपमध्ये जितके ॲटम्स किंवा पार्टिकल्स प्रेझेंट असतात त्यालाच आपण काय म्हणतो 1 मोल कन्सिडर करतो. तर आपण बघा 1 मोल म्हणजे किती होते त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. 1 मोल ऑफ ॲटम एंटिटीज इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23. तर बघा मास ऑफ ए 1 मोल ऑफ ए सबस्टन्स इन ग्राम्स इज कॉल्ड इट्स मोलर मास. म्हणजे जो मास आहे 1 मोल ऑफ सबस्टन्सचा ग्राममध्ये, तर त्याला आपण म्हणतो मोलर मास. तर यामध्ये बघा तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ गॅस समजा दिलेला आहे STP स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरवर, त्याला तुम्ही जर डिवाइड केलं 22.4 लिटरनी तर तुम्हाला त्याचे नंबर ऑफ मोल्स मिळून जाईल. जर तुम्हाला व्हॉल्यूम दिलेलं असेल तर डिवाइड करून 22.4 लिटरनी तर तुम्ही त्याला मोल्समध्ये कन्वर्ट करू शकता. जर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स दिलेले आहे आणि तुम्हाला व्हॉल्यूम पाहिजे आहे एखाद्या गॅसचा, तर तुम्ही काय करा, नंबर ऑफ मोल्सला मल्टिप्लाय करा 22.4 लिटरनी, तर तुम्हाला मिळेल व्हॉल्यूम ऑफ ए गॅस ॲट STP. तर अशा प्रकारे तुम्ही कन्वर्शन करू शकता. नेक्स्ट बघूया मोलर मास. तर मोलर मास काय असते बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आधी बघितलं की दॅट इज द मास ऑफ 1 मोल ऑफ ए सबस्टन्स इन ग्राम्स. जो एका मोल सबस्टन्सचा जो मास असतो ग्राममध्ये, तर त्याला आपण म्हणतो मोलर मास. द मोलर मास इन ग्राम इज अ न्यूमेरिकली इक्वल टू ॲटॉमिक, मॉलिक्युलर और अ फॉर्म्युला मास इन म्यू, युनिफाईड मास. ओके, तर जो मोलर मास आहे ग्रॅममध्ये तो इक्वल असतो ॲटॉमिक, मॉलिक्युलर और फॉर्म्युला मास इन म्यू. तर बघा यामध्ये आपण बघूया मोलर मास दिलेला आहे वॉटरचा किती असते 18.02 पर ग्रॅम पर मोल, आणि मोलर मास ऑफ सोडियम क्लोराईड आहे 58.5 ग्रॅम पर मोल. ओके स्टुडंट, तर अशा प्रकारे आपण बघितला मोलर मास दॅट इज द मास ऑफ 1 मोल ऑफ ए सबस्टन्स इन ग्राम, त्याला आपण म्हणतो मोलर मास. तर बघा नेक्स्ट आहे पर्सेंटेज कंपोजिशन. तर बघा पर्सेंटेज कंपोजिशन काय असतो,
तर बघा, वी आर डीलिंग विथ नंबर ऑफ एंटिटीज इन ए given sample. Many a time information regarding the percentage of a particular element present in a compound is required. म्हणजे काय असते, खूप वेळा आपल्याला एखादी सॅम्पल दिलेला आहे तर त्यामध्ये प्रत्येक एलिमेंटचा, पर्टिक्युलर एलिमेंटचा किती पर्सेंटेज आहे त्या कंपाऊंडमध्ये हे आपल्याला काढणं आवश्यक असतं. तर यामध्ये बघा एक एक्झाम्पल आपण घेऊया वॉटरचं, H2O. तर यामध्ये काय हायड्रोजन आणि ऑक्सिजन प्रेझेंट आहे. तर या बोथ दी एलिमेंटचे आपल्याला काय काढायचं आहे, कंपोजिशन काढायचं आहे. तर मास पर्सेंट ऑफ ॲन एलिमेंट. ओके, तर याचा फॉर्म्युला आहे मास पर्सेंट ऑफ ॲन एलिमेंटचा मास ऑफ दॅट एलिमेंट इन ए कंपाऊंड इंटू 100 डिवाइड बाय मोलर मास ऑफ दी कंपाऊंड. तर तुम्हाला वॉटरचा मोलर मास किती असते माहीत आहे, 18.02 ग्राम. आता तुम्हाला वॉटरचा मोलर मास माहीत आहे, तर तुम्हाला काढायचं आहे पर्सेंट, मास पर्सेंट ऑफ हायड्रोजन. तर हायड्रोजन H2 2 मोल्स आहे, 2 इंटू हायड्रोजनचा मास किती आहे तुम्हाला माहिती आहे 1.008 डिवाइड बाय वॉटरचा मोलर मास आहे 18.02. तर तुम्हाला अशा प्रकारे हायड्रोजनचा मास मिळालेला आहे H2O मध्ये 11.18. नेक्स्ट आहे मास पर्सेंट ऑफ ऑक्सिजन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की 16.00 हा जो आहे मास आहे ऑक्सिजनचा आणि वॉटरचा मोलर मास आहे 18.02 इंटू 100. तर तुम्हाला इथे मिळाला मास 88.79 H2O मध्ये. तर अशा प्रकारे आपण बघितला मास पर्सेंटेजचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मास पर्सेंट ऑफ ॲन एलिमेंट इज इक्वल टू मास ऑफ दॅट एलिमेंट इन ए कंपाऊंड इंटू 100 डिवाइड बाय मोलर मास ऑफ दी कंपाऊंड. चला नेक्स्ट बघूया आपण एम्पिरिकल फॉर्म्युला. डेफिनेशन आपण बघूया एम्पिरिकल फॉर्म्युला काय असतो. तर बघा, एम्पिरिकल फॉर्म्युला रिप्रेझेंट करतो सिम्पलेस्ट होल नंबर रेशो ऑफ ए ॲटम्स प्रेझेंट इन ए कंपाऊंड. म्हणजे जे काही ॲटम्स तुमच्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहे फक्त त्यांचा सिम्पलेस्ट होल नंबर रेशो तो काय करते, एम्पिरिकल फॉर्म्युला तुम्हाला शो करते किंवा रिप्रेझेंट करते. त्यानंतर नेक्स्ट बघूया मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय सांगतो बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला शो करते एक्झॅक्ट नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम प्रेझेंट इन ए मॉलिक्युलर कंपाऊंड. बघा, एम्पिरिकल फॉर्म्युला तुम्हाला सिंपल रेशो दाखवत होता, तशा प्रकारे मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला काय दाखवते, डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन ए कंपाऊंड, डिफरंट एक्झॅक्ट नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन ए मॉलिक्यूल ऑफ ए कंपाऊंड. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट नंबर ऑफ डिफरंट टाइप ऑफ एलिमेंट्स किती प्रेझेंट आहे एखाद्या मॉलिक्यूल कंपाऊंडचं ते तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला शो करतो. तर एक आपण एक्झाम्पल घेऊया कशा प्रकारे मॉलिक्युलर आणि एम्पिरिकल फॉर्म्युला आपण काढू शकतो, कशा प्रकारे आपण एक न्यूमरिकल त्याचा घेत आहोत. तर यामध्ये बघा एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, फास्टमध्ये हा क्वेश्चन आपण समजून घेऊया. यामध्ये तुम्हाला कळून जाईल की कशा प्रकारे काढायचा आहे तुम्हाला एम्पिरिकल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला. एक कंपाऊंड दिलेला आहे ज्यामध्ये बघा 4.07% हायड्रोजन आहे, 24.27% कार्बन आहे आणि 71.65% क्लोरीन आहे. तर मोलर मास तुम्हाला इथे दिलेला आहे 98.96 ग्राम. आता तुम्हाला इथे काढायचं एम्पिरिकल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला. विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा MCQ अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला नीट JEE MHT CET मध्ये विचारले जातात. पहिली गोष्ट, तुम्हाला जितकेही एलिमेंट दिलेले आहे ते आधी लिहून घ्या. सर्व एलिमेंट आपल्याला कार्बन, हायड्रोजन, क्लोरीन दिलेला आहे. त्याचं सिम्बॉल तुम्हाला माहित आहे, कार्बनचा C, हायड्रोजनचा H, क्लोरीनचं Cl. आता काही नाही, पर्सेंटेज प्रत्येक एलिमेंटचं लिहून घ्या. पर्सेंटेज आपण लिहून घेतलं. ॲटोमिक मास प्रत्येक एलिमेंटचं लिहून घ्या. ॲटोमिक मास लिहिलं. आता नंबर ऑफ तुम्हाला मोल्स काढायचा आहे. तर तुम्हाला माहीत आहे नंबर ऑफ मोल्स आपण कसे काढतो, मास ऑफ ए सबस्टन्स डिवाइड बाय ॲटोमिक मास ऑफ ए सबस्टन्स. ठीक आहे, तर आपण काढला मास ऑफ ए सबस्टन्स, गिवन मास ऑफ ए सबस्टन्स डिवाइड बाय ॲटोमिक मास ऑफ ए सबस्टन्स. तर तुम्हाला माहीत आहे पर्सेंटेज किती दिलेला आहे, दॅट इज बघा. तर ह्या प्रकारे आपण त्याचा मोल्स ऑफ एलिमेंट्स आपण काढू शकतो. दॅट इज मोल्स आपण अशा प्रकारे काढू शकतो. मोल्स आपल्याला मिळाले 2.02, 4.07, 2.02.
दॅट इज काय करायचं, फक्त मास ऑफ ए सबस्टन्स डिवाइड बाय मोलर मास ऑफ ए सबस्टन्स. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक एलिमेंटचा जो मास दिलेला आहे त्याच्याशी डिवाइड करायचं आहे मोलर मास. जो काही भेटेल तो तुमचं काय राहील, आन्सर राहील. ओके, तर आता यामध्ये जी कोणती छोटी नंबर राहील, तर हे बघा 2.02 हे छोटी नंबर आहे. तर ह्या नंबरनी हे जे जितके पण नंबर आलेले आहेत त्याला डिवाइड करा. म्हणजे 2.02 डिवाइड बाय 2.02 आणि ते बघा 4.02 डिवाइड बाय 2.02 आणि 2.02 डिवाइड बाय 2.02. तर अशा प्रकारे आपल्याला सिम्पलेस्ट मोलर रेशो मिळेल 1 1 ते 1. ओके, तर ह्या प्रकारे तुम्हाला मिळेल 1 2 आणि इथे 1 1 2 1 सिम्पलेस्ट होल नंबर रेशो तुम्हाला मिळालेला आहे. तर यामध्ये बघा यानुसार आपण एम्पिरिकल फॉर्म्युला आपल्याला इथे मिळालेला आहे. कार्बन 1 आहे, हायड्रोजन 2 आणि Cl 1. तर अशा प्रकारे आपण काय केलं, यावरून एम्पिरिकल फॉर्म्युला आपण काढला. तर आता आपल्याला एम्पिरिकल फॉर्म्युला मिळालेला आहे. तर आता आपल्याला काढायचा आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला काढता वेळी आधी आपल्याला एम्पिरिकल फॉर्म्युला मास जो काही एम्पिरिकल फॉर्म्युला मिळालेला आहे त्याचं काढायचं आहे. तर यामध्ये बघा तुम्हाला माहिती आहे ॲटॉमिक मास ऑफ कार्बन 12 प्लस हायड्रोजन 2 आहे 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन 1 प्लस ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन 35.5. तर आपल्याला इथे मिळेल टोटल एम्पिरिकल फॉर्म्युला मास 49.5. तर इथे आपल्याला आता n जो आहे n काढायचा आहे. तर n इज इक्वल टू एम्पिरिकल फॉर्म्युला मास सॉरी एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, n तुम्हाला काढायचं आहे. तर यामध्ये बघा सीधा तुम्हाला मोलर मास दिलेला आहे. मोलर मास दॅट इज 98.96 डिवाइड बाय तुमचा जो काही एम्पिरिकल फॉर्म्युला मास आलेला आहे तो. तर इथे तुम्हाला n ची व्हॅल्यू मिळेल 2. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला n ची व्हॅल्यू आलेली आहे 2. ओके, n ची व्हॅल्यू किती आलेली आहे 2. तर आता तुम्हाला बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला इंटू n इंटू एम्पिरिकल फॉर्म्युला. तर 2 इंटू CH2Cl केल्यानंतर तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला किती मिळेल, C2H4Cl2. तर अशा प्रकारे आपण एम्पिरिकल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला लवकरात लवकर आपण काढू शकतो. अशा प्रकारचे MCQ तुम्हाला विचारले जातात. तर नेक्स्ट आहे स्टॉइकियोमेट्री आणि स्टायकोमेट्रिक कॅल्क्युलेशन. तर बघा स्टॉइकियोमेट्री काय असते, सीधा आहे. यामध्ये लक्षात ठेवा इट डील्स विथ द कॅल्क्युलेशन ऑफ मासेस समटाइम वॉल्यूम्स आल्सो मासेस ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट इन्व्हॉल्व इन ए केमिकल रिॲक्शन. स्टॉइकियोमेट्री काय असते, कॅल्क्युलेशन ऑफ मासेस ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट इन्व्हॉल्व इन ए केमिकल रिॲक्शन. तर यामध्ये समजून घेऊया आपण एक एक्झाम्पल घेतो, कंबक्शन ऑफ मिथेन. तर ही तुम्हाला त्याची जी आहे एक ही दिलेली आहे आपली रिॲक्शन दिलेली आहे कंबशन ऑफ मिथेनची. तर यामध्ये बघा मिथेन आणि डायऑक्सिजन काय आहे, रिॲक्टंट आहे आणि CO2 आणि वॉटर काय आहे, प्रोडक्ट आहे. आता बघा इथे कोइफिशियंट 2 आहे O2 साठी आणि H2O साठी. तर त्याला आपण काय म्हणतो, स्टॉइकियोमेट्रिक कोइफिशियंट. सिमिलरली जो कोइफिशियंट आहे CH4 आणि CO2 साठी काय आहे, 1 आहे इन ईच केस. दे रिप्रेझेंट द नंबर ऑफ ए मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन. जे स्टॉइकियोमेट्रिक कोइफिशियंट काय करतात, रिप्रेझेंट करतात नंबर ऑफ मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन द केमिकल रिॲक्शन ऑर फॉर्म्ड इन द केमिकल रिॲक्शन. ओके, तर काय करतात स्टॉइकियोमेट्रिक कोइफिशियंट रिप्रेझेंट करतात नंबर ऑफ ए मॉलिक्यूल टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन. तर नेक्स्ट बघा लिमिटिंग रिएजंट. लिमिटिंग रिएजंट काय असते, खूप सोपी डेफिनेशन आणि खूप इम्पॉर्टंट आहे लिमिटिंग रिएजंट. तर यामध्ये बघा द रिॲक्टंट दॅट यूज अ फर्स्ट इन द केमिकल रिॲक्शन. म्हणजे असा रिॲक्टंट तो पहिल्यांदा कन्झ्युम होतो केमिकल रिॲक्टंटमध्ये. तो एक्सेस रिएजंट म्हणजे काय, जेव्हा लिमिटिंग रिएजंट सोबत लिमिटिंग रिएजंट संपल्यानंतर जो काही रिॲक्टंट प्रेझेंट असते इन ए क्वांटिटी इज ग्रेटर दॅन नेसेसरी टू रिॲक्ट विथ द क्वांटिटी ऑफ द लिमिटिंग रिएजंट. लिमिटिंग रिएजंट सोबत रिॲक्ट झाल्यानंतर जो दुसरा रिएजंट एक्सेस क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे
म्हणजे जो दुसरा रिएजंट उरतो तो काय असतो, एक्सेस रिएजंट. तर हे आपण समजून घेऊया. जसा H2 आहे प्लस O2 आहे, तर आपल्याला मिळाला H2O प्लस O2. ठीक आहे. H2 आपला H2 जो आहे तो लिमिटिंग रिएजंट आहे, कारण बघा इथे एक्सेस रिएजंट H2 जो आहे तो काय असते, स्मॉलर क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असते आणि तो आधीच संपून जाते, म्हणजे कन्झ्युम्ड होऊन जाते रिॲक्शनमध्ये, आणि काय असते थोड्या अमाऊंटमध्ये H2O जो O2 आहे शिल्लक राहिलेला आहे, ऑक्सिजन लेफ्ट अनरिॲक्टेड, तर त्याला आपण म्हणतो एक्सेस रिएजंट. म्हणजे द रिॲक्टंट दॅट यूज ऑफ फर्स्ट इन द केमिकल रिॲक्शन, द लिमिटिंग रिएजंट, आणि एक्सेस रिएजंट मीन द रिॲक्टंट विच इज प्रेझेंट इन अ ग्रेटर क्वांटिटी टू रिॲक्ट विथ द क्वांटिटी ऑफ लिमिटिंग रिएजंट. ओके स्टुडंट. त्यानंतर नेक्स्ट बघूया कॉन्सन्ट्रेशन्स इन सोल्युशन. ओके, सोल्युशन तुम्हाला माहीत आहे. बघा जे कॉन्सन्ट्रेशन्स आहे सोल्युशनचं ते 4 डिफरंट वेजनी एक्सप्रेस केल्या जाते. सोपं फास्टमध्ये समजून घेऊया आपण. बघा 4 वेजनी एक्सप्रेस केल्या जाते. एक तर मास पर्सेंट, मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी आणि मोलॅलिटी. सोल्युशन तुम्हाला माहीत आहे, सोल्यूट प्लस सॉल्वंट सोल्युशन, आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण कशा प्रकारे काढतो, सोल्यूट डिवाइड बाय सॉल्वंट. तर अशा प्रकारे जो कॉन्सन्ट्रेशन आहे सोल्युशनचा 4 डिफरंट वेजनी आपण एक्सप्रेस करतो, मास पर्सेंट, मोल फ्रॅक्शन, मोलॅलिटी. तर प्रत्येक टर्म आपण समजून घेऊया फास्टमध्ये. लास्ट पोर्शनमध्ये आपण आता आलेलो आहोत. बघा मास पर्सेंटेज, तर याला आपण समजून घेऊया फास्टमध्ये. मास पर्सेंटेज काय असते ते. तर बघा स्टुडंट, मास पर्सेंट ऑफ ए गिवन कंपाऊंड इज अ गिवन बाय, याचा तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मास पर्सेंट ऑफ ए एलिमेंट डिवाइड बाय मास ऑफ ए एलिमेंट, मास पर्सेंट ऑफ ए एलिमेंट इज इक्वल टू मास ऑफ ए एलिमेंट डिवाइड बाय टोटल मास ऑफ दी कंपाऊंड इंटू 100. ओके, पर्सेंट मास ऑफ एलिमेंट लक्षात ठेवा, मास ऑफ एलिमेंट डिवाइड बाय टोटल मास ऑफ कंपाऊंड इंटू 100. मास पर्सेंटेज इज यूज ओनली बाय बायनरी सोल्युशन. बायनरी सोल्युशन तुम्हाला माहीत आहे, ज्यावेळेस दोन सबस्टन्सेस कंबाईन होऊन जे एक इमिजिबल तुम्हाला काय मिळते, एक इमिजिबल एंटिटी जेव्हा मिळते त्यावेळी काय असते, एक इमिजिबल सोल्युशन तुम्हाला मिळतो, त्याला आपण बायनरी सोल्युशन मिळतो. मास पर्सेंटेज जी आहे टर्म ओनली बायनरी सोल्युशनसाठी यूज केली जाते, आणि इट इज यूज फॉर व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. ओके, तर यामध्ये बघा एक एक्झाम्पल घेऊया सिम्पल. एक सोल्युशन आहे. ए सोल्युशन इज अ प्रिपेअर्ड बाय ॲडिंग 2 ग्रॅम ऑफ ए सबस्टन्स ए टू 18 ग्रॅम ऑफ वॉटर. तर तुम्हाला इथे कॅल्क्युलेट काय करायचं आहे, मास पर्सेंट ऑफ ए सोल्यूट. मास पर्सेंट काढायचा आहे, फॉर्म्युला आहे मास पर्सेंट ऑफ ए तुम्हाला इथे काढायचा आहे, इज इक्वल टू मास ऑफ ए डिवाइड बाय मास ऑफ सोल्युशन इंटू 100. तर तुम्हाला मास एचा दिलेला आहे 2 ग्राम. तर यामध्ये आता मास ऑफ सोल्युशन आपण मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्वंट दोन्हीचं प्लस करून घ्यायचं, 2 ग्राम ऑफ ए प्लस 18 ग्राम ऑफ वॉटर इंटू 100. तर तुम्हाला आन्सर मिळेल 10%. तर अशा प्रकारे आपण फॉर्म्युलाचा वापर करून मास पर्सेंटेज काढू शकतो. चला नेक्स्ट आपण बघूया मोल फ्रॅक्शन. तर मोल फ्रॅक्शन काय असते, खूप इम्पॉर्टंट टर्म आहे मोल फ्रॅक्शन, आणि ही एक युनिटलेस टर्म आहे. मोल फ्रॅक्शनचा जो आहे युनिट नसतो. बघा मोल फ्रॅक्शन हॅज नो युनिट. याची डेफिनेशन आहे, it is defined as the ratio of a number of a moles of a particular component to the total number of moles of a solution. बघा, if A dissolve in a substance and if A dissolve in a substance B, their moles are Na and Nb respectively. The moles fraction of A and B are Xa and Xb. याची डेफिनेशन काय आहे, हा एक रेशो आहे मोल्स ऑफ ए पर्टिक्युलर कंपोनंट टू द टोटल नंबर ऑफ ए मोल्स ऑफ ए सबस्टन्स. तर आपण याचा फॉर्म्युला बघूया. इथे बघा Xa दॅट इज मोल फ्रॅक्शन ऑफ ए. तर याचा फॉर्म्युला आहे Na डिवाइड बाय Na प्लस Nb. मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल टू Nb डिवाइड बाय Nb प्लस Na. तर अशा प्रकारे आपण मोल फ्रॅक्शन काढू शकतो ए आणि बी दिलेल्या दोन्ही एंटिटीचा. मोल फ्रॅक्शन ऑफ ए प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल टू 1, दॅट इज युनिटी. युनिट नसतो मोल फ्रॅक्शनचा. बघा एक एक्झाम्पल आपण घेऊया. 5.8 ग्राम्स ऑफ NaCl डिझॉल्व इन 90 ग्रॅम ऑफ वॉटर. दी मोल फ्रॅक्शन ऑफ NaCl तुम्हाला काढायचं आहे
तुम्हाला 5.85 ग्राम NaCl दिलेला आहे, तर त्याचे मोल्स तुम्हाला काढायचे आहे. तर मास ऑफ ए NaCl डिवाइड बाय मोलर मास ऑफ NaCl, तर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळून जाईल 0.1. 90 ग्रॅम ऑफ H2O डिवाइड बाय 90 ग्रॅम ऑफ H2O मध्ये किती मोल्स आहेत ते काढायचं आहे. तर बघा यामध्ये बघा, तर तुम्हाला इथे काय दिलेलं आहे, दॅट इज जितके ग्राम्स तुम्हाला H2O दिलेले आहे ते मास ऑफ H2O डिवाइड बाय मोलर मास ऑफ H2O, तर तुम्हाला इथे मिळालं मोल्स 5 मोल्स. तर यामध्ये बघा मोल फ्रॅक्शन, तर यामध्ये बघा मोल फ्रॅक्शन तुम्हाला NaClचं काढायचं आहे. तर तुम्हाला बघा आधी Na घ्यावं लागेल 0.1 डिवाइड बाय दॅट इज मोल्स ऑफ NaCl 0.1 डिवाइड बाय मोल्स ऑफ H2O प्लस मोल्स ऑफ NaCl. ओके, तर तुम्हाला आन्सर इथे मिळालं 0.0196. तर अशा प्रकारे आपण मोल फ्रॅक्शन काढू शकतो. त्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे मोलॅरिटी. मोलॅरिटी खूप इम्पॉर्टंट टर्म आहे ही कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याची. तर बघा मोलॅरिटी काय आहे, वाईडली यूज टर्म आहे ही, डिनोटेड बाय कॅपिटल M. मोलॅरिटी कॅपिटल M ने डिनोट केले जाते आणि वाईडली यूज टर्म ची डेफिनेशन काय बघा, द नंबर ऑफ मोल्स ऑफ ए सोल्यूट इन अ 1 लिटर ऑफ ए सोल्युशन. ओके, 1 लिटर सोल्युशनमध्ये जितके नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट आहेत त्याला आपण म्हणतो मोलॅरिटी. लक्षात ठेवा मोलॅरिटीचा फॉर्म्युला आहे मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ ए सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ ए सोल्युशन इन लिटर. ओके, एक एक्झाम्पल आपण समजून घेऊया. आपल्याला मोलॅरिटी काढायची एक सोल्युशनची ज्याच्यामध्ये 0.32 मोल्स ऑफ NaCl आहे इन 3.4 लिटर सोल्युशनमध्ये. मोलॅरिटी आपल्याला त्या सोल्युशनची काढायची आहे. आपल्याला नंबर ऑफ मोल्स NaClचे दिलेले आहे, फॉर्म्युला आहे आपला मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ ए मोल्स ऑफ ए सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. तर तुम्हाला LaCl किती दिलेला आहे 0.32 मोल्स डिवाइड बाय सोल्युशन किती लिटर आहे 3.4 लिटर. तर आपल्याला इथे काय मिळालं बघा, मोलॅरिटी मिळाली 0.094 मोलर NaCl सोल्युशन. तर या सोल्युशनची मोलॅरिटी किती आहे 0.094 मोलर NaCl सोल्युशन. ही झाली मोलॅरिटी 0.094. तर अशा प्रकारे आपण मोलॅरिटी समजून घेतलेली आहे. तर बघा मोलॅरिटी नंतर आहे मोलॅलिटी. लास्ट टर्म आपली मोलॅलिटी काय असते बघा, मोलॅरिटी आणि मोलॅलिटीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. मोलॅरिटी म्हणजे नंबर ऑफ ए मोल्स ऑफ ए सोल्यूट प्रेझेंट इन अ 1 लिटर ऑफ ए सोल्युशन, ते आहे मोलॅरिटी. मोलॅलिटी म्हणजे काय असते बघा, मोलॅलिटी म्हणजे काय असते, नंबर ऑफ ए मोल्स ऑफ ए सोल्यूट प्रेझेंट इन अ 1 kg ऑफ ए सॉल्वंट. म्हणजे ज्या वेळे नंबर ऑफ ए मोल्स ऑफ ए सोल्यूट 1 kg सॉल्वंटमध्ये प्रेझेंट असतात त्याला आपण म्हणतो मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ ए सोल्यूट प्रेझेंट इन अ 1 लिटर सोल्युशन आणि मोलॅलिटी म्हणजे नंबर ऑफ ए मोल्स ऑफ ए सोल्यूट प्रेझेंट इन ए 1 kg ऑफ ए सॉल्वंट. तर मोलॅलिटीचा फॉर्म्युला, मोलॅरिटी आणि मोलॅरिटीचा फॉर्म्युला फक्त सेम आहे, फक्त मास ऑफ सॉल्वंट मोलॅरिटीमध्ये लिटरमध्ये असते आणि मोलॅलिटीमध्ये ग्राममध्ये असते. तर मोलॅलिटी इज इक्वल टू मोल्स ऑफ ए सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ ए सॉल्वंट इन kg. एक एक्झाम्पलने आपण समजून घेऊया. द डेन्सिटी ऑफ ए 3 मोलर NaCl इज 1.25 ग्रॅम पर ml. कॅल्क्युलेट दी मोलॅलिटी ऑफ दी सोल्युशन. तर इथे तुम्हाला मोलॅलिटी काढायची आहे. तर आधी मोल्स किती दिलेले आहे बघा, 3 मोल पर लिटर. मास ऑफ NaCl इन 1 लिटर सोल्युशन तुम्हाला काढायचं आहे. तर तुम्हाला 3 मोलर सोल्युशन दिलेलं आहे आणि मोलर मास जो आहे NaClचा तो आहे 58.5. तर तुम्हाला किती मिळालं मास ऑफ NaCl 170.5 ग्राम. आणि मास ऑफ 1 लिटर सोल्युशन तुम्हाला काढायचं आहे. तर 1 लिटर सोल्युशन 1000 ml इंटू 1.25 दॅट इज डेन्सिटी, मतलब वॉल्यूम इंटू डेन्सिटी. तर तुम्हाला मिळालं 1.1250 ग्राम मास ऑफ 1 लिटर सोल्युशन. तर याच्यानुसार तुम्हाला मास ऑफ सोल्युशन मास ऑफ वॉटर किती आहे सोल्युशनमध्ये ते काढायचं आहे. तर यामध्ये बघा 1250 हा तुमच्या सोल्युशनचा पूर्ण सोल्युशनचा मास आहे, मायनस NaClचा मास किती आहे त्या सोल्युशनमध्ये 170.5. त्याला जर आपण मायनस केलं तर आपल्याला इथे मिळालं मास ऑफ वॉटर इन सोल्युशन दॅट इज 1074.5 ग्राम. तर आता आपल्याला इझिली मोलॅलिटी काढता येईल. मोलॅलिटी म्हणजे मोलॅलिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए
सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ ए सॉल्वेंट इन kg. तर देअरफॉर मोलॅलिटी इज इक्वल टू 3 मोल डिवाइड बाय मास ऑफ ए सॉल्वंट आहे 1074.5 इंटू 1000. तर अशा प्रकारे तुम्हाला मोलॅलिटी मिळाली 2.79 मोलल. तर अशा प्रकारे आपण मोलॅलिटी काढू शकतो. दॅट इज मोलॅलिटी म्हणजे काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए सोल्यूट प्रेझेंट इन अ 1 kg ऑफ ए सॉल्वेंट. ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ ए सॉल्वेंट इन kg, मोलॅलिटीचा फॉर्म्युला. तर अशा प्रकारे तुम्ही मोलॅलिटी काढू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एका सेशनमध्ये पूर्ण चॅप्टर आपण आज कव्हर केलेला आहे. बघा अशा प्रकारे आज आपला रिव्हिजन सेशन झालेला आहे. तर पूर्ण टॉपिक आपण सम बेसिक कॉन्सेप्ट पूर्ण आज कव्हर केलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीचे जितकेही पूर्ण इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते पूर्ण एका सेशनमध्ये रिवाईज केलेला आहे. हा रिव्हिजन सेशन वारंवार बघा आणि तुम्हाला छान तऱ्हेने सर्व कॉन्सेप्ट सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीचे समजून येतील. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशाच प्रकारे आमचे 1 तासाचे रिव्हिजन सेशन जे आहे ते बघत राहा. थँक्यू सो मच. धन्यवाद.